फेसाळणाऱ्या लाटेवरची सफर म्हणजे कोकण उत्सव, कोकणातल्या लोककलेचा शुद्ध नारळ पाणी म्हणजे कोकण. ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. लाऊडस्पीकर लावलेला आहे अनाउन्समेंटसाठी. तर बघा, ह्याच्यामध्ये असे लाईनीत 4 रोज आहेत स्टॉल्सचे. वेगळ्या रांगेची व्यवस्था केली गेलेली आहे. विक्रेत्यांचं सामान इथे असं हे आलेले आहे. कणकवली उजवीकडे दाखवत आहे आणि परी असा छोटासा स्टेज बनवला आहे. मान्यवर जे येतात त्यांचं स्वागत. हे अंगणेवाडीचं मंदिर आहे आणि नंतर मग इथून सगळे वेगवेगळे प्रवेशद्वार आहेत. तुम्ही मालवणच्या बाजूने आले तर तुम्ही ह्या इथून असे येऊ शकता. ऊन लागू नये म्हणून हे तयार आहे आणि रांगांसाठी अशी अरेंजमेंट केलेली आहे वॉशरूमला फ्रेश व्हायला. तर इथे हे खास हे पण बांधण्यात आलेले आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे कोकणात आणि तुम्ही माझ्या पाठीमागे सुंदर असे हे वातावरण बघू शकता. सकाळच्या वेळेला चांगलं धुकं पडलं आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अंगणेवाडी जत्रेची पूर्वतयारी दाखवणार आहे. आज आहे 19 तारीख. चला तर बघूया. तर मी आता कणकवलीवरून ह्या रोडनी आलो आणि राहायला इथे भोगलेवाडीमध्ये आहे, बागायतच्या बाजूला. अंगणेवाडीपासून फक्त हे 2 किलोमीटरच्या अंतर. तर ह्या रोडनी जर तुम्ही आलात तर तुम्ही बेळणेवरून बागायत आणि असं करून इथे येऊ शकता. आणि इथे समोर हा रस्ता मालवणला जातो आणि इथे बघा, ह्या बोर्डवरती जो एरो आहे उजवीकडचा रस्ता 2 किलोमीटर वरती अंगणेवाडी आहे. आणि जर ह्या इथे पण बघा, हा असा एरो दाखवला आहे. तर आता येणाऱ्या 6, 7, 8, 9 मार्चला कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने इथे ग्लोबल कोकण महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे नेस्को कॉम्प्लेक्स गोरेगावमध्ये. तर ह्या QR कोडला तुम्ही स्कॅन करून रजिस्टर करू शकता. हा नोंदणी फॉर्म तिथे आहे. तर एंट्रीसाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे. आणि तसंच माझा तो 6 तारखेला मी ह्याचा सेपरेट व्लॉग बनवणार आहे 6 मार्चला. तो तुम्ही नक्की बघा. चला तर आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, समोर मालवण आहे, उजवीकडे अंगणेवाडी 2 किलोमीटरवरती आहे. म्हणजे हा बघा, हा उजवीकडचा रस्ता आहे. तो धुकामुळे तुम्हाला कदाचित तो प्रॉपर दिसत नसेल. तर आपण पुढे जाऊन बघूया आता. इथे पण ह्या स्टोनवरती मालवण सरळ अंगणेवाडी उजवीकडे असं दाखवलं आहे. आणि ह्या इथे बघा, मालवण उजवीकडे, कणकवली डावीकडे. तर ह्या अशा रस्त्याने आपल्याला अंगणेवाडीला जायचं आहे. ठिकठिकाणी असे हे बॅनर्स लावलेले आहेत. फेसाळणाऱ्या लाटेवरची सफर म्हणजे कोकण. इथे पण ह्या बॅनरवरती बघा, उत्सव कोकणातल्या लोककलेचा. या 11व्या ग्लोबल कोकण महोत्सवाच्या बॅनरवरती बघा, शुद्ध नारळ पाणी म्हणजे कोकण. तर आता अंगणेवाडी जत्रेच्या तयारीमध्ये तुम्ही इथे जर बघाल तर ह्या इथे असे हे छोटे बल्ब्स वगैरे आहेत. आणि इथे बघा, हा असा लाऊडस्पीकर लावलेला आहे अनाउन्समेंटसाठी. तर जसजसं आपण पुढे जाऊ तशी आपल्याला जत्रेची तयारी दिसेल. तर इथे बघा, ह्या इथे नाश्त्याचे आता स्टॉल्स दिसायला सुरुवात झाली आहे. आणि बाकी पण इथे असे सगळे हे स्टॉल्स असणार आहेत. तर ह्या इथे आता डावीकडे बघा, हे सगळे असे स्टॉल्स आणि मंडप वगैरे तयार झालेले आहेत. तर इथून हे सगळे तुम्ही असे हे स्टॉल्स बघू शकता. हे उजवीकडे पण स्टॉल्स आहेत. तर ह्या इथे एक वेगळं प्रदर्शन असं हे भरणार आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये असे लाईनीत 4 रोज आहेत स्टॉल्सचे. तर कोकण भूमी प्रतिष्ठान आयोजित ग्लोबल कोकण फेस्टिवलची ही संपूर्ण अशी ही माहिती दिलेली आहे. काय काय उपक्रम आहेत ते. या इथे पण बघा, हे ग्लोबल कोकण फेस्टिवल 2025चे असे हे 2 बॅनर्स आहेत. तर ह्या इथे हे अस्सल मालवणी हॉटेल, चहा, नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय असं ते पण इथे सुरुवात केलेलं आहे. आणि ह्या साईडला बघा, इथे असे सगळे हे स्टॉल्स आहेत. तर इथून पण एक वेगळ्या रांगेची व्यवस्था केली गेलेली आहे. या इथे
पण बघा हे मालवणी खाजे हा स्टॉल आहे. हे बघा हॉटेल दीपकचा स्टॉल आहे हा. नंतर मग पुढे पण असे हे स्टॉल्स आहेत. हा पण इथे असा मोठा स्टॉल आहे. तर इथे जर तुम्ही बघाल तर हे बघा विक्रेत्यांचं सामान इथे असं हे आलेले आहे आणि या साईडला पण आहे. ती बघा लाल परी. तर मित्रांनो आपण इथून ह्या कणकवलीच्या मार्गाने आलो. इथे तुम्ही बघू शकता हा बोर्डावरती कणकवली उजवीकडे दाखवत आहे आणि मसुरे ह्या साईडने. तर इकडनं मसुरेवरून तुम्ही अंगणेवाडी जत्रेला हे असं येऊ शकता आणि इथे सरळ गेल्यावरती अंगणेवाडी भराडी देवीचं मंदिर आहे. तर ह्या इथे सुद्धा हे चांदेरकर स्वीट्स आणि बाकी सगळे असे हे स्टॉल्सची तयारी सुरू आहे. इथे पण हा असा छोटासा स्टेज बनवला आहे. मान्यवर जे येतात त्यांचं स्वागत. तर ह्या इथे तुम्ही बघाल तर हे बघा रेवडकर मिठाईवाले, नंतर मग पुढे पावसकर मिठाई कट्टा, हे सगळे हे स्टॉल्स आहेत. ह्या इथून बघा हे रांगांसाठी अशी अरेंजमेंट केलेली आहे. तर इथे पण बघा तुम्ही दोन्ही बाजूला असे हे स्टॉल्स आहेत. नंतर मग जत्रेमध्ये जे काय बालनगरी वगैरे असते ती पण इथे ह्या हॉटेलच्या पाठीमागे आहे. आता धुकं असल्यामुळे तुम्हाला ते बरोबर दिसत नसणार. जर तुम्ही मालवणच्या बाजूने आले तर तुम्ही ह्या इथून असे येऊ शकता आणि इथे जर तुम्ही बघाल तर बघा केवढी लांब रांगची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे हे मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. हे बघा इथून ही अशी रांग आहे आणि पुढे तिकडे प्रवेश आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे पाठीमागे हे अंगणेवाडीचं मंदिर आहे आणि नंतर मग इथून सगळे वेगवेगळे प्रवेशद्वार आहेत. मालवण, कणकवली, मसुरे आणि समोर हा मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी असा हा स्टेज आहे आणि इथे आता ते बॅरिकेड्स आणि बाकी सगळं हे करून ह्या इथे असे लाईनचं काम चालू आहे रांगांसाठी. तर ह्या इथे तुम्ही जर बघितलं तर हे बघा हे मंडप असं वरती ऊन लागू नये म्हणून हे तयार आहे आणि आतमध्ये बाकी सर्व काम सुरू आहे. तर इथे दर्शन करून झाल्यावरती किंवा मग दर्शन करायच्या अगोदर कोणाला सुलभ शौचालयामध्ये जर जायचं असेल वॉशरूमला फ्रेश व्हायला तर इथे हे खास हे पण बांधण्यात आलेले आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा अंगणेवाडी जत्रेच्या पूर्वतयारीचा व्लॉग. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.